नमस्कार मंडळी, स्वागत आहे परत दुसऱ्या व्लॉगमध्ये. लय दिवस झालं चॅनलवर आपले व्हिडिओ नव्हते, व्लॉग नव्हते. तर गणपती बाप्पा मोरया सगळ्यात पहिल्यांदा. आणि आता आपण आलोय एका कला केंद्रामध्ये गणपतीच्या. तर चला तुम्हाला दाखवतो. आणि सॉरी एवढे दिवस आम्ही व्हिडिओ नाही टाकल्याबद्दल तुम्हाला सॉरी, कारण की आमची जरा कंडिशन नव्हती, कारण की आमच्याकडे आता फोन पण नाही आहे. आम्ही बारकी बोलाय, आता तुम्हाला कसं सांगू. चल उलटून मम्मी पप्पा पण आम्हाला मोबाईल नाही देत. तर बघा तुम्हाला आम्ही गणपती दाखवतो आमच्या इथल्या मंडळात. थांब थांब. बघा ह्या स्वामी समर्थ कला केंद्र, हे बघा मूर्ती. किती क्लास मूर्ती आहेत. बोल हे बोल. बघा इथे एका गणपतीची डिझायनिंग चाललेली आहे. हा छोटा मुलगा आहे. हे बघा इथे स्वामींच्या बघा आहे. इथं सर्वात पहिल्यांदा स्वामींची मूर्ती बघा. एक एक करत दाखवतो आता तुम्हाला सर्व गणपती. हा गणपती अजून तयार करायचा बाकी आहे, तरी पण बघा किती क्लास दिसतो. हे बघा किती छान आहे. बघा दादा म्हणतोय की स्पेशल गणपती आहे. अरे मोरया क्लास मूर्ती. फोटो आहे हे बघा, तुम्ही बघू शकता. डोळे तर बघा किती छान आहेत. क्लास मूर्ती आहे. गणपती रिझल्ट काय मोरपंख आहे हातात गणपतीच्या. आणि इथं सर्वांचा फेवरेट उंदीर मामा पण आहे. हे बघा दिसला का. हा. कसा आहे मूर्ती. कर कर. आता बघू अजून पुढच्या मूर्त्या आपण. चला परत ही मूर्ती बनवायची चाललेली आहे. काय गणपती आहे. मोतीला एक लाव बॉल चेन. दादा आहे काय गणपती हे बनवायची चालले. बॉल चेन लावून दे. हा बॉल चेन. हे बघा इथं हा दादा बिदात सर्व बनवायला बसलात गणपती. अजून खूप मूर्ती आहेत तिथे सर. हा? इथं बनवून पण मिळतात, बनवून पण मिळतात इथं मूर्तीमध्ये. सजवून भेट. सजून मूर्त्या भेटतात तिथं. इथं इथं लालबाग सारख्या खूप अनेक मूर्त्या आहेत. श्री स्वामी समर्थ कला केंद्र मानखुर्द, इथं तुम्ही नक्कीच भेट द्या. आणि खूप सुंदर सुंदर मूर्त्या आहेत. तर आता तुम्हाला सगळे एक एक करून गणपती बाप्पा दाखवतो. हे बघा, चला एक एक मूर्ती करून दाखवतो. तर आता जे मी तुम्हाला फोटो दाखवले गणपतीचे, ते तुम्हाला कसे वाटले ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि त्या मंडपातून नक्कीच मूर्ती ही करा, बुक करा. इथे PMG कॉलनी मानखुर्द मुंबईमध्ये. हे बघा आता आम्ही मंदिरापाशी आलेलो आणि आहे. आता इथं एक महाराजा आर्ट्स नावाचं एक आहे, काय म्हणतात कला केंद्र होतं. तर तिथं म्हणले की फोटो आणि व्हिडिओ नाही काढायचे, म्हणून तुम्हाला तिथलं दाखवू नाही शकलो. पण जेव्हा गणपती बसणार ज्या 14 सप्टेंबरला, तेव्हा तुम्हाला नक्की ते आम्ही तो मंडप दाखवणार, विसरू नका. कमेंट करा कसे वाटले ते गणपती. अजून फोटो पाठवतो बघायसाठी. आता जाऊया आपण दुसऱ्या मंडपात. तर आता आलो आम्ही परत IFB ला आर्ट्समध्ये. तर चला आपण तिथला व्हिडिओ काढायला देतात का नाही काय नाही, देतात वाटतं. चला आपण येऊ प्रत्येक. आता आपण आलो IFB आर्ट्स. थांबा, हे बघा IFB आर्ट्स मानपूर. हे बघा एकविरा आर्ट स्टुडिओ. इथं आता छान छान मूर्त्या भेटतात तशा काढून. तर आता आपण पण इथं बघूया मूर्त्या. हे बघा इथं अशा मूर्त्या आहेत. चला दाखवूया आज जाऊन. थांबा, आता आलो.
एक मला आत्ताच एक पुढे एक मूर्ती दिसली भावना एकदम साधी मूर्ती आहे, साधीच आहे पण एकदम टॉप क्लास मूर्ती काय म्हणू शकता या मूर्तीला. तुमच्यापैकी किती रेट देऊ शकता या मूर्तीला? बघा ही मूर्ती. परत इकडून हे बघा ही तर मूर्ती बुक पण झालेली आहे. परत थांबा तुम्हाला दाखवतो. आमचा मित्र गावलेला आहे आम्हाला. अरे यश भाई आलेले आहे तिथे. आता म्हणजे हा पण यश इथं- भाई प्रतीक म्हणजे हा पण इथं मूर्त्या बनवायला येतो. एकदा दाखव तुमच्या मूर्त्या कसा बनवतात. यश भाई हे बघा आता ह्याच्या मागे जाऊया आपण मूर्त्या यश बघायला. यश थांबा. हे बघा तुमचं लालबागची मूर्ती आहे. हे बघा लालबागची मूर्ती आहे. मुंबईचा रंग दाखव ना. ही मूर्ती बघा. नाही ही मूर्ती बघा फक्त. दिसते लालबागची परत बघा छोटा इथं कॅमेरामध्ये एवढी खास मूर्ती दिसत नसेल पण म्हणाय गेलं तर आहे ना रिअलमध्ये खूप भारी मूर्ती दिसते. इथं मुंबईचा राजा, इथं मोठ्या मोठ्या मंडळाचे गणपती तुम्ही आरामात घेऊ शकता. हे बघा परत इकडं ही हे बघा राजा तेजुकाया. परत इकडं मुंबईचा राजा, परत चिंतामणी. परत इकडं ही वाली गोड गणपती पण आहे. नरसिंहाची गोड गणपती ही वाली गोड गणपती कुठे आहे? मला हा, हे बघा गोड गणपती. बघा इकडं तर नुसतं लालबाग 1 2 3. इथं लालबाग काय म्हणतोय क्या कह रहा है? हाय कह रहे इसमें देख हा ये तीनों लालबाग आहे 4. तर इथं बघा तुम्हाला दाखवतो. तर या प्राइस मध्ये म्हणा गेलं तर ना तुम्हाला ही क्लास मूर्ती आहे. हे बघा सगळं सर्वात मस्त ही मूर्ती आहे. इथे थांबा तुम्हाला आता ही दाखवतो. परत गणपती बाप्पा, लालबागचा राजा, ही वाली मूर्ती. काय मूर्त्या आहेत ह्या. अशा मूर्त्या तुम्ही पहिल्यांदा कुठंच बघितल्या नसतील. एवढ्या मस्त मस्त मूर्त्या आहेत तिथं. आणि त्यामध्ये म्हणतात एकविलाच येणंच लागतं. हे बघा आम्ही त्या मंडळात इकडे आलो आणि इथं आलो ओमकार आर्ट्स मध्ये. ओमकार आर्ट्स हे बघा ओमकार आर्ट्स. झालं कट. तर आता आलो आम्ही परत एकविरा आर्ट्स मध्ये. तर चला आपण तिथला व्हिडिओ काढायला देतात का नाही काय माहिती, देतात वाटतं. चला आपण येऊ प्रत्येक. आता आपण आलो एकविरा आर्ट्स. थांबा हे बघा एकविरा आर्ट्स मानपूर. हे बघा आई एकविरा आर्ट स्टुडिओ. इथं आता छान छान मूर्त्या भेटतात तशा काढून. तर आता आपण पण इथं बघूया मूर्त्या. हे बघा इथं अशा मूर्त्या आहेत. चला दाखवूया आज जाऊन. थांबा आता आलो. ओ भाई मला आत्ताच एक पुढे एक मूर्ती दिसली भावना एकदम साधी मूर्ती आहे, साधीच आहे पण एकदम टॉप क्लास मूर्ती काय म्हणू शकता या मूर्तीला. तुमच्यापैकी किती रेट देऊ शकता या मूर्तीला? बघा ही मूर्ती. परत इकडून हे बघा ही तर मूर्ती बुक पण झालेली आहे. परत थांबा तुम्हाला दाखवतो. आमचा मित्र गावलेला आहे आम्हाला. अरे यश भाई आलेले आहे तिथे. आता म्हणजे हा पण यश इथं- भाई प्रतीक म्हणजे हा पण इथं मूर्त्या बनवायला येतो. एकदा दाखव तुमच्या मूर्त्या कसा बनवतात. यश भाई हे बघा आता ह्याच्या मागे जाऊया आपण मूर्त्या यश बघायला. यश थांबा. हे बघा तुमचं लालबागची मूर्ती आहे. हे बघा लालबागची मूर्ती आहे. मुंबईचा रंग दाखव ना. ही मूर्ती बघा. नाही ही मूर्ती बघा फक्त. दिसते लालबागची परत बघा छोटा इथं कॅमेरामध्ये एवढी खास मूर्ती दिसत नसेल पण म्हणाय गेलं तर आहे ना रिअलमध्ये खूप भारी मूर्ती दिसते. इथं मुंबईचा राजा, इथं मोठ्या मोठ्या मंडळाचे गणपती तुम्ही आरामात घेऊ शकता. हे बघा परत इकडं ही
हे बघा राजा तेजुकाळा. परत इकडं मुंबईचा राजा, परत चिंतामणी चिंतामणी. परत इकडं ही वाली गोड गणपती पण आहे. नरसिंहाची गोड गणपती ही वाली. गोड गणपती कुठे आहे? हे बघा गोड गणपती. बघा इकडं तर नुसतं लालबाग 1 2 3. इथं लालबाग काय म्हणतोय? क्या कह रहा है? हाय कह रहे इसमें. देख हा ये तीनों लालबाग आहे 4. तर इथं बघा तुम्हाला दाखवतो. तर या प्राइस मध्ये म्हणा गेलं तर ना तुम्हाला ही क्लास मूर्ती आहे. हे बघा सर्वात मस्त ते मूर्ती आहे. थांबा तुम्हाला आता ही दाखवतो. परत गणपती बाप्पा, लालबागचा राजा, ही वाली मूर्ती. काय मूर्ती आहेत ह्या. अशा मूर्ती तुम्ही पहिल्यांदा कुठंच बघितल्या नसतील. एवढ्या मस्त मस्त मूर्ती आहेत तिथं. आणि त्यामध्ये मग एकविलाच ओमकार आर्ट्स म्हटलं तुम्हाला माझ्या आवडीच्या मूर्त्या दाखवतो. या पहिल्यांदा सर्वात पहिली वाली तर ही. ह्याच्यामध्ये मला हाच आवडला. त्याचा मुकुट किती छान आहे. किंवा अजून सर्व मोत्यांनी भरलेला आहे. डायमंड बिमंड्स लावलेले आहेत. आणि गणपती बाप्पा तर किती क्यूट पण दिसत आहे त्यांच्यामध्ये. आणि दुसरी मूर्ती म्हणायला गेलं तर या दाखवतो. दुसरी मूर्ती जर माझ्या हिशोबानं जर म्हणायला गेला ना तर ही तर मित्रांनो ह्याच्यात पण घ्यायचं आपल्याला. तर हीच असेल. कारण की ह्या गणपतीमध्ये एवढं काय खास तर खूप आहे. हे बघा दिसतंय तुम्हाला पूर्ण फेटा घातलेला आहे. हातामध्ये कमळाचं फुल दिल आहे. इथं छोट्या छोट्या मूर्त्या पण आहेत. छोट्या छोट्या क्यूट मूर्ती आहेत. इथं तुकाराम महाराजांमध्ये. तर आता माझ्या फेवरेटची जी मूर्ती बनणार आहे ती ही आहे. बघू शकता किती क्लास मूर्ती आहे. आणि पूर्ण हवेत आहे. हे बघा तुम्ही बघू शकता. स्ट्रक्चर बनतंय आताशी. आणि ह्या दुसरा आणि हा गणपती दुसरा कोणता नसून आपला गोड गणपती आहे. अजून बनवायचं बाकी आहे. बनल्यावर मी तुम्हाला नक्कीच दाखवेल. तर त्यासाठी पहिल्यांदा आपल्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. आणि बघा ही तर मूर्ती बघा कसली आहे. तर बघा ही मूर्ती बघा. ही मूर्ती तर बघा कशी दिसते ती. आता तुम्हाला कॅमेरामध्ये जरी नीट नसेल दिसत तरी ही एकदम क्यूट आहे. आता आमच्याकडे एवढी कॅपॅसिटी नाही की आम्ही आयफोन घेऊ. आता तुम्हाला अजून एक मूर्ती दाखवतो. ती खूप छान आहे आणि सुंदर आहे. ती दुसरं कोणाची नसून साईबाबाची आहे. हे बघा किती क्यूट आहे. एकदम सेम डिट्टो साईबाबा आहेत. हे बघा अजून हे बघा इथे शंकरजी पण आहे. शंकरजी पण आहे. किती छान. परत बघा हा क्यूट गणपती सर्वात क्यूट. आता तुम्हाला सर्वात छोटे बाल गणेश दाखवतो. या इकडे. हे बघा किती क्यूट आहे. किती छान. वाव किती क्लास मूर्ती आहे. एकच नंबर. हे बघा इतर केवढीची मूर्ती आहे. आणि ह्यांच्याच वरची ही मूर्ती बघा एकदा. वाव हे बघा इथं पण किती छान मूर्ती आहेत. किंवा इकडं जर बघा बघा ही मूर्तीला बघून बघा कसं वाटतंय तुम्हाला मनात. किती छान आणि सुंदर मूर्ती आहे. हे बघा एकच नंबर. ही मूर्ती एकदा बघा पूर्ण लाल ह्याच्याने सजलेली आहे आणि धोतर ग्रीन आहे. इथं तुम्हाला कापड टाकले म्हणून. आणि स्वामींची मूर्ती बघा. स्वामींच्या रूपात. हाय मित्रांनो मी आयुष्य म्हणत आहे. आपले सर्व गणपती पाहून झाले असतील पण एक गणपती राहिला असेल तो म्हणजे चिंतामणी. या दाखवतो. तो पण बनायचा थोडा राहिलेला आहे. या बघा जी मूर्ती पाहिजे तशीच आहे तुमच्यासाठी.
जी मूर्ती पाहिजे तशीच आहे तुमच्यासाठी. आणि एक तर मूर्ती आहे ती उभी आहे कृष्णाच्या रूपात. डॅन डॅन त्या बघा. चला ती खंडोबा तर आत्तापर्यंत आम्ही ज्या मूर्त्या दाखवल्या तेवढ्याच आम्ही कॅपॅसिटीमध्ये आम्ही दाखवल्या. म्हणून हे बघा असल्या अजून खूप मूर्त्या आहेत. तुम्ही इथं येऊन स्वतः विजिट करा. ओमकार आर्ट्स म्हणून आहे नाव मानपूरमध्ये. तर या इकडं. आजच्या दिवसासाठी एवढंच. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. हे बघा आता ब्लॉग तर झालेला आहे पण एक मूर्ती राहिलेली आहे ती म्हणजे चिंतामणीची आणि तो बुक झालेला आहे. आता घरी जाणार आहे एक जणांच्या तर ते दाखवतो आता तुम्हाला. हे बघा हा मित्रांनो कशी मूर्ती वाटली तुम्हाला.